नमस्कार मित्रांनो, आज चिमण्या आणि रायनाने साध्य करून दाखवलं। आज 2 नमस्ते। काय नियोजन केलं आता सगळं? काय नाही, पायऱ्याचं विचारताय कसं? मैदानाचं नियोजन कसं? मैदानाचं नियोजन एक नंबर होतं। पटपट फेरे घेतले, पाऊस आला होता मध्ये, पण त्यातून बी व्यवस्थित नियोजन करून त्यांनी फायनल संपन्न केला। आपली 7व्या सेमीत पळाली, 1 नंबर तासावर। हो, कडनी पळून सेमी पास केला। फायनलला 4 नंबर तासावर पळाला। हो, रायना सोबत। पायऱ्याचं काय नाही, किरण आप्पाचं माझं बोलणं झालं होतं आता परवाच्या मैदानामध्ये। गाडी आणू म्हणून सगळं ठरलं आमच्या दोघांचं। ते म्हणलं चालतंय, काय नाही आणून टाकू, त्याप्रमाणे ठरलं। हा, फर्स्ट टाइम पळाली। त्या दिवशी आदतला आप्पांचा बैल होता पळायला तिथं रायना, आपण बी होतो। बैल त्या दिवशी व्यवस्थित वाटला मला, आणि आपल्या बैलाला जेवढं दाबदूब न करणारा बैल असेल तेवढा जास्त पळतो चिमण्या। त्या हिशोबाने बैल पटल्यामुळे मग आपणला मी स्वतः म्हणलो गाडी आणू आपण, त्याप्रमाणे आपण नियोजन केलं। हो, घेतल्यापासून त्याने गुलाला सोडलेला नाही, घेतल्यापासून गुलाला ठेवलेलं आहे। 1, 2, 3 नंबरामध्ये आपल्याला ठेवलेलं आहे त्याने। आजचं मैदान काय नियोजन एकदम सुंदर होतं, सगळं व्यवस्थित नियोजन केलं। कोणत्या बैलाला लागी नाही, कुठली दुखापत झाली नाही, एकदम म्हणजे व्यवस्थित मैदान पार पडलेलं आहे। गाडी सेकंडला राहिली आज। सेकंडला राहिली म्हणलं। हो, 2 नंबर केला आपण। काय म्हणजे फाटीविषयी काही? फाटीचं काय नाही, जरा थोडासा काही फाट्यांमध्ये भरावा होता, काही फाट्यांमध्ये काटण्याचा होता। आता मैदान क्षेत्र आहे, कोण 1 करेल, कोण 2 करेल, हे चालूच राहणार। पण खुशी आपल्याला गुलाल पडणे महत्वाचं आहे मैदान क्षेत्रात। 1, 2, 3, 5 आहे क्रमांक, काय हे बक्षिसांचे आहेत, पण जिथं सेमी पास होतो, गुलाल मिळतो, तो आनंद एक वेगळा असतो। हो, ते सगळ्यात महत्वाचं आहे, गुलाल पडणं महत्वाचं आहे। आगामी मैदान आपलं माळशिरसला 18 तारखेला तिथं असेल आपला चिमण्या। हाय, चांगली जोड आहे, हाय सरप्राईज आहे, बघायला मिळेल चांगली। घरची गाडी माझी 24 तारखेला तुम्हाला पळताना दिसेल 100%। रायना म्हणजे आपला उत्तम शेठ गवळे बदलापूर त्यांचा आहे रायना, चांगला बैल पळतो, तो पण कंटिन्यू गुलाला ते। दोन्ही खांदी बैल बाहेरनं पळतो, सुंदर बैल आहे तो पण। एकदम छान गाडी पळाली, काय म्हणजे दोन्ही बैलांनी एकामेकाला त्रास नाही केला, काय नाही, त्यामुळे गाडीला व्यवस्थित स्पीड लागलं। थोडस पाऊस चिखल झाल्यामुळे 3ऱ्या फेऱ्याला थोडी गाडी कमी पळाली, पण आनंदी आपण 2 नंबर झाला काय। तर मित्रांनो, शिरोळे खूप दिवसातून मैदानात आलो। विषय असा होता, कामं भरपूर होती आणि आज जरा मैदान मुंबईपासून जवळ होता, त्यामुळे यायला बरं। आजचं नियोजन कसं? आज भव्य मैदान झाला आणि 2 नंबरला पात्र ठरली गाडी। चिमण्यासोबत गाडी पळवायचा निर्णय नेमका कसा? मागच्याच महिन्यात मैदानामध्ये आमचं म्हणजे झालं होतं। चिमण्याचे मालक आम्ही सेठ शाकीर जाकीर आणि किरण आप्पा शाळगाव, काळगाव आणि बदलापूर या ग्रुपनी असं ठरवलं होतं का पुढल्या मैदानात आपण चिमण्या आणि रायनाची गाडी पळू, आणि ते पण आपल्याला शब्द दिला होता आम्ही सेठनी। त्यामुळे ही गाडी या मैदानात पळवायचा निर्णय घेतला होता दोन्ही मालकांनी। कशी गाडी पळाली बरं आज? गाडी खूप छान पळाली, आणि विषय असा झाला का लास्टची सेमी होती, 7वी सेमी। 7व्या सेमीमध्ये गाड्या पळत असताना पाऊस पडत होता। जेव्हा सेमी पास झाल्यानंतर फायनल पुकारला, आणि फायनल मध्ये जशी आपली गाडी लागली 4थ्या मध्ये, आणि आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आमचीच गाडी पावसाच्या वातावरणामुळे आम्ही गाडी काढली, कारण कमिटीला आपण सहकार्य केलं पाहिजे हे आमचा हेतू आहे आमच्या पूर्ण टीमचा। मग आम्ही सगळ्यात
लास्टची गाडी आमची सेमीची असताना आम्ही सगळं पहिल्यांदा गाडी काढली. दोन्ही बैलांना आराम नाही झाला आणि त्यामुळे थोडा रेवटाही आपल्या जास्त होता आपल्या पाठीमध्ये. गाडी खूप सुंदर पळाली. जशी अपेक्षा होती त्याच्यापेक्षाही जास्ती गाडी चांगली स्पीड लागली. काय सांगताल भारत नंतर रायना भारतची जागा चालवतोय का? 100% भारतचं नाव कायमस्वरूपी मैदानात ठेवण्याचं काम त्याचाच दावणीचा पट्ट्या रायना करतोय आणि त्याच्या आशीर्वादाने खरोखर आमचंही नाव या महाराष्ट्राबरोबर चर्चेत आहे. काय बघून नक्की रायनाची खरेदी बघून काय बघून खरेदी केली रायनाची? रायनाची खरेदी आम्ही माळशेस मधून घेतली, सागर वाघमोडकडून. बैलाचा एक फेरा बघितला होता, साधा एक आणल्यावरती ते इकडची लोक फेरा टाकतात जोडीमध्ये. तो फेरा बघूनच आपण तो रायनाची खरेदी केली. काय सांगता भविष्य अजून काय वाटतं? कारण की आता एक टॉप 10 मध्ये आपला रायना आहे, बरोबर आहे का? ते भविष्य 100% जसा भारतने त्याचा काळ गाजवला आणि त्याच्यानंतर रायना या आमचं नाव कायम लोकांच्या नजरेत आणतोय आणि हा नाव कायम ठेवण्याचं काम रायना करते. आज भारतच्या आशीर्वादाने, भारतच्या दावणीने तीच एक साखळी आम्ही चालवण्याचं काम करतो. आजपर्यंत रायना ज्या नंदीवर पाहिला, काय वाटतं कुठल्या नंदीवर सगळ्यात भारी गाडी पोहते रायनाची? रायनाची आजची गाडी जी आहे, म्हणजे मी माझी पहिली गाडी जी घरची पळवते रायना बाजीची, मागच्या वर्षी आदात मध्ये मुंबईमध्ये धुमाकूळ घातला त्या गाडीने. जाईल त्या फाटीमध्ये कुठल्याही रस्त्यात कशी तशी आज चिमण्यात गाडी पालताना बघायला भेटली मला आणि बरोबर आनंद वाटला. दोन्ही बैला थोडी तोड देऊन पळत होती, जिद्दीने पळत होती. तसं बघितलं गेलं तर आताच्या ट्रेंडला चिमण्या एक नाव बहुचर्चित व्हायला लागले आणि त्याच्यावर गाडी पाहिजे. तुम्ही खूप वर्षाचा तुमचा अनुभव आहे, चिमण्याबद्दल काय सांगताल आज? चिमण्या बैल खरोखर चांगला पळणार आहे, साफ पळणार आहे आणि बुडापासून गती घेणार आहे. त्याला गळाला गळा द्या ना, म्हणजे तेवढाच पळणारा बैल पाहिजे. आणि आज आपल्या या गाडीची गती सगळी म्हणजे पब्लिकच बघून मैदानात बोलत होते की आजचा या गाडीचा एकच नंबरचा गोळा आहे. पण पावसाच्या वातावरणामुळे, निसर्गाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही, त्यामुळे थोडा वातावरणामुळे फाटीवरती पाऊस असल्यामुळे रेवसा असतं आणि त्याच्यात चिखलाचे गोळे भरले होते, त्यामुळे थोडी गाडीला सुट्टीमध्ये पण थोडी मागे झाली. त्यामुळे गती निकाल थोडासा वेगळा असतो. निकाल थोड्यामध्येच लागला. काय कोणकोणते नंदी आहेत आता सध्या आपल्या दावणीला? आता आपल्या भारत नंतर आता रायना आहे, बाजी आहे, भारत आहे, छोटा भारत आहे, शिवाय आता ही नवीन खरेदी केली आपण जळवा, जालना मधून खरेदी केली. आता ते मागच्या मैदानात 3रा नंबर केला, मागल्याच मैदान काय रायना आणि जलवानीच केला. रायना बरोबरच पळाला. मित्रांनो, मागल्याच मैदानाची गाडी पाहिली रायना आणि जलवा. काय वाटतं जलवाचं भविष्य कसं वाटतं? तेच आता तुम्हाला बोललो ना, भारतच्या नंतर ती साखळी चालवण्याचं काम करते आता रायना नंतर जलवानी पण. अशी अपेक्षा आमची, जसा रायनाने आमचं नाव कायम स्वरूपी ठेवलंय तसं तो यांनी. तर मित्रांनो बघू शकताय, भारत नंतर रायना नंतर एक नवीन आगामी वादळ म्हणजे जलवा सुद्धा आता दावणीला आलाय. तर खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण जे नंदी तुम्ही घडवताय ते अखंड महाराष्ट्रात म्हणजे प्रेम, सगळ्यांचं प्रेम सुद्धा तुम्हाला खूप भेटतंय आणि असंच कायम नाव करता. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही खरं तर महाराष्ट्रभर आमची ओळख निर्माण करून देता आणि या इंस्टा आणि युट्यूबवरून जे नंदी पळतात ते महाराष्ट्रात त्यांची ओळख निर्माण होते तुमच्यामुळे, म्हणून तुमचाही खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद दादा.